अळूवडी किंवा कोथिंबीरची वडी बरेच जण बनवतात, पण तुम्ही कधी भोपळ्याची वडी करून बघितली का? नसेल केली तर नक्की करून बघा. अहो, इतकी चविष्ट तयार होते की काय सांगू. जेव्हा घरातल्यांना खायला दिले तर विश्वासच बसला नाही ही दुधी भोपळ्याची वडी आहे. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी इथे एक दुधी भोपळा घेतला आहे. हा सर्वप्रथम कोवळा आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे. आता तो थोड्या वेळ साईडला ठेवू. आता एक वाटण तयार करायचे. त्यासाठी इथे थोड्या कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या. हिरवी मिरचीचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त टाकू शकता. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घेतलेलं आहे. हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले. आता याला एकदा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. बघा, आपल्याला थोडंसं नॉर्मल जाडसर पाणी वगैरे आपण यामध्ये टाकायचं नाही आहे. आता आपलं वाटण तयार आहे. तर आता दुधी भोपळ्याची आपण सालं काढून घ्यायची आहे. बघा, इथे सालं काढून घेतली. आता आपला देठाकडचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे. ते हा दुधी भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही किसणी छोटी किंवा मोठी कोणत्याही किसणीचा वापर इथे करू शकता. तर इथे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही दुधी भोपळ्याचे 2 भाग करून देखील हा दुधी भोपळा किसून घेऊ शकता. तर इथे आपण दुधी भोपळा हा पूर्ण किसून झालेला आहे. आता यानंतर आपल्याला ची प्रोसेस जी आहे ती लवकर करायची, कारण दुधी भोपळा हा लवकरच काळा पडतो म्हणून. तर यामध्ये 1 वाटीभर चणा डाळीचं पीठ टाकलं आणि 1 पाव वाटी आपण रवा घेतलेला आहे. त्यानंतर जे वाटण केलेलं आहे ते वाटण टाकून घेतलं आणि 2 चमचे आपण तीळ टाकून घेतलेले. थंडीच्या दिवसात तीळ अवश्य खाल्ले पाहिजे. त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. 1 चिमूटभर आपण येथे हिंग टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा ओवा घेतला आहे. हातावर थोडासा चोळून टाकायचा, म्हणजे ओव्याचा स्वाद अगदी छान असा येतो. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. यामध्ये हवं असलं तर तुम्ही थोडंसं गव्हाचं पिठाचा देखील वापर येथे करू शकता. आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ती टाकून घेतलेली आहे आणि एक अर्धा चमचा आपण आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला किंवा अर्धा लिंबाचा रस टाकला तरी चालेल. त्यानंतर 2 चमचे तेल टाकल्यामुळे आपली वडी ही अगदी खुसखुशीत तयार होणार आहे. आता सर्व साहित्य आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही. दुधी भोपळ्याला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे थोडंसं त्या किसामध्येच आपल्याला पूर्ण हे पीठ भिजून घ्यायचं आहे. येथे थोडंसं पीठ सैलसर होईल. येथे कुठलंही प्रमाण नाही आहे की तुम्ही अर्धी वाटी टाका की 1 वाटी. आपल्याला दुधी भोपळ्याचा जेवढा किस आहे त्यामध्ये आपलं जेवढं मावेल इथपर्यंत तुम्ही पीठ टाकलं तरी चालेल. थोडंसं मिश्रण सैलसर. तर आपण हे मिश्रण आपण तयार करून घेतले. आता पूर्व तयारी करायची आपली बाकीची. तर ज्या मिश्रणात आपल्याला वडी वाफवायची आहे त्या भांड्याला तुम्ही ताटलीमध्ये देखील वाफवू शकता किंवा कुकरच्या डब्यामध्ये. त्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. आता तेल लावून ग्रीस करून झालं आहे तर आपण जे पीठ बनवलं यामध्ये मी पाव चमचा फक्त इनो घेतलेला आहे. तुम्ही इनोच्या ऐवजी खाण्याचा सोडा खाराचा देखील वापर करू शकता. तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा खार टाकायचा आहे. त्यानंतर एक अर्धा चमचा पाणी मी त्यावर फक्त ॲक्टिवेट करण्यासाठी, इनो ॲक्टिवेट करण्यासाठी टाकलेला आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकत्र आणि ज्या भांड्यात आपल्याला वाफवायचं त्या भांड्यात मिश्रण सर्व टाकून घ्यायचं, सेट करून घ्यायचं आहे एकदा व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने आणि वरतून थोडेसे तीळ टाकायचे. बघा, मी अगोदरच बोलली की थंडीत तीळ खाणं हे आरोग्यासाठी खूप उत्तम आहे. तर नक्की तिळाचा वापर करा. ते दिसायला आकर्षक आणि चवीलाही खूप छान लागतात. आपण तीळ टाकून घेतले. त्या अगोदरच आपण कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. आता यामध्ये ठेवून आपल्याला 15 मिनिटासाठी आपल्याला ही वडीचं मिश्रण वाफवून घ्यायचं आहे. बघा, 15 मिनिटानंतर एकदा चेक करून घ्यायचं आहे तुम्ही सुरी किंवा टूथपिकच्या साहाय्याने. जर आपल्याला टूथपिक किंवा सुरीला मिश्रण चिटकलं तर आणखी 5 मिनिटं वाफवायचं. जर नाही चिटकलं तर गॅस बंद करून मिश्रण पूर्ण थंड होईपर्यंत वाट बघायची. बघा, इथे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे. तर साईडने आपल्याला चाकूच्या साहाय्याने कडा सोडून घ्यायच्या. त्यानंतर हव्या त्या आकारामध्ये इथे वड्या तुम्ही कट करून घ्यायच्या आहे. आता इथे आपण वड्या कट करून घेतल्या आणि ट्रे जो आहे तो ताटलीवर उलटा केला की वड्या कशा अलगद निघल्या. तुम्ही इथे पाहू शकता वडीची साईज देखील दुप्पट झालेली आहे आणि अगदी मस्त अशी झालेली आहे. आता एकदा फ्राय पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं. 1-2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे.
येथे आपल्याला खूप जास्त तेलाचाही वापर करायचा नाही आहे. कमी तेलामध्ये आपली ही वडी अगदी खुसखुशीत आणि खमंग तयार होते. तर यामध्ये आपल्याला सर्व वड्या ह्या ठेवून घेतल्या आणि चारही बाजूनी आपण ज्या वड्या कापलेल्या आहेत ह्या पूर्ण आपल्याला मस्त शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहे. तुम्ही इथे पाहू शकता वड्यांचा रंग देखील अगदी सुरेख झाला आहे. एक साईड आपली पूर्ण भाजून झालेली आहे. आता दुसऱ्या साईडनी आपण पूर्ण भाजून घेणार आहोत. तर या पद्धतीने आपण तीनही बाजूनी आपल्या छान वड्या भाजून घेतलेल्या आहे. आता जी साईड राहिलेली असेल ती एकदा फक्त उलटवून घ्यायची आणि एकदा परत आपल्याला ह्या मस्त गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मस्त अशा चारही बाजूने आपल्याला वडी छान अशी खरपूस भाजून झालेली आहे. म्हणजे शॅलो फ्राय करून झाली. अगदी चविष्ट अशी तयार होते. खाल्ल्यानंतर कोणीच ओळखणार नाही की यात तुम्ही दुधी भोपळ्याचा वापर केलेला आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत हाईपचं बटन दाबायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता इथे वडी अगदी खुसखुशीत आणि खमंग झाली आहे. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.